हे गाइस वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये। तर असं मी गेलो गावाकडे आणि जरा कटिंग वगैरे करून आलो, कारण जरा दाढी वगैरे ती जास्त वाढली होती। मग आता जायचं आहे खाली जनावर सोडून घेऊन, म्हणजे चरायला। मग त्यांना थोडं चारून मग दुपारी आपलं 1 तास झोपायचं, परत आपलं डेलीचं काम संध्याकाळी परत 1 तास सोडायचं त्यांना। चला मग जाऊया। खाली जायच्या आधी 2 गोष्टी घ्याव्या लागतात मला। एक हे ब्लूटूथ, कारण उशीरपर्यंत झालं की बोरिंग होतं ना माणूस तिथे जनावर मागं। मग हे यूट्यूबमध्ये गाणं लावून, आणि अजून एक हे टॅवेल। आता सध्याला काय ऊन नाही, पण घेऊन जायचं, कारण कधी ऊन पडते सांगता येत नाही, त्यावेळेस ह्याचा आसरा घ्यायचा। हे तिन्ही अजून कुठे आहेत काय माहिती, त्यांना अजून हुडकायला पाहिजे। चप्पल कुठे आहेत माझी? चप्पल घालून लवकर जायचं त्यांच्याकडे, मग त्यांना घेऊन 1 तास 2 तास चारायचं, चारून घेऊन मग परत बांधायचं त्यांना। ते येत आहेत घरामागे आहेत। ही एक दिसला, अजून एक आहे कुठं तर इथे एक आहे, 2 आहेत। अजून बारकं कुठे गेलं? इथे एक आहे, 3। तिन्हींना दोघांना घेऊन जायचं, आणि ती बारकं काय नाही। इथं वर तर आलोय, पण मलाही कन्फ्यूज झालं आहे। कॅनलच्या पलीकडे घेऊन जाऊ का इकडे वर घेऊन जाऊ? कॅनलच्या पलीकडेच घेऊन जातो, कारण तिकडे जरा आहे बऱ्यापैकी खायला त्यांना, आणि तिकडे काय पिडत पण नाही तिथे। वाव, कॅनलचं पाणी तर थंडगार आहे सकाळ सकाळी। आणि ही पाणी प्यायला येतं, आणि तिथं वर थांबले ते, त्याचं झालं सगळं। बाकीचं काम ते सगळं झालं आहे। आता वाजले 2। आता मस्त 1 तास झोपायचं, मग नंतर बाकीचं काम करायचं, कारण अंग हलकं होतं आहे झोपल्यानंतर। आपलं झोप वगैरे सगळं झालं। आता वाजलेत 4:15। आता आलं आहे लाईट। आता जायचं वर, मग त्याला पाणी पाजवायला। अजून हात पाय धुतले नाही, काय नाही, झोपेतनं उठून ब्लॉग चालू। जायचं खाली मोटर चालू करायला, त्याच्या आधी एक काम करावं लागेल। वर सगळ्याचे वरचं एक चेंबर चालू आहे का बघावं लागेल, आधी तिकडे जाऊन बघावं लागेल, मग मोटर चालू करावं लागेल। दरवाजा झाकून घेऊया। ओके, तर ती एक झाकून घ्यायचं। चाललोय तर हे पण घेऊन जावं लागेल, कारण चेंबर बंद असेल तर त्यांना उघडायला परत घरी यावं लागेल यांना न्यायला। मोटर चालू करायला डब्याजवळ आलोय। चालू करायचं मोटर, डायरेक्ट पाणीवर जातं। ओके, चालू झाला मोटर। डबा आहे तसं झाकून ठेवायचं। जायचं वर, पाणी येतं येता पाणी पाजवत बसायचं। 1-1.5 तास सगळं संपतंय तेवढ्यात। जायचं म्हटल्यावर हे आधी घेऊन जावं लागेल आपल्याला, कारण पाणी ह्याच्यानंच पाजता येत आहे। मोटर चालू करून खाली यायच्या आत पाणी साईडला तिथं त्याच्यापेक्षा पुढे गेलं। वा, पूर्ण कडेला गेलं आहे पाणी। फक्त हे एक सरी, बाकीचे आहेत अजून 2-3। ओहो, पाण्याचा कलर काय वेगळंच व्हायला। कॅनलचे पाणी आल्यामुळं त्याचा कलर चेंज झाला पाऊस, म्हणजे कॅनलचं पाणी ह्यात आलंय का काय नेमकं? ओ भाई, इकडं काय रे? हो, तिकडं पाणी येऊन इकडं खाली चाललंय। आता हे गट्टा फिरवलो, आता डायरेक्ट त्या कडेला पाणी जाणार, नॉनस्टॉप डायरेक्ट त्या कडेला। आत्ता थोडा पाऊस आला, त्या साईडला फुल आहे पाऊस सध्याला, इकडं काय नाही, आणि ह्या साईडला जर ठीकच आहे पाऊस। आणि आता जस्ट एक थोडा पाऊस पण पडून गेला, आभाळ तर फुल आहे, रात्री यायची शक्यता आहे वाटतं। आपलं रेडी ते सगळं झालं, कारण आज आपल्या गावात बाजार आहे, मग निघालो बाजार आणायला। दाखवतो तुम्हाला गावात कसं आहे कसं नाही। चला मग निघूया। बाहेर तर पाऊस पडालाय, आता प्रश्न पडलाय गावात जायचं कसं? पाऊस तर फुल आहे, तर जायचं म्हटलं तर पूर्ण भिजतच जावं लागेल कडेपर्यंत। फुल आहे वातावरण पावसाचं, आणि थोडं थोडं पडायला, पण ह्या साईडला तर फुल आहे।
पूर्ण अंधार झाला आहे आणि माझ्या मित्राच्या गाडीचं पेट्रोल संपलं आहे. तो मला अचानक फोन केला आहे, असं नसं गाडीचं पेट्रोल संपलं आहे, आता जायचं आहे त्याला पेट्रोल देण्यासाठी. तो आहे शेताला गेलता, मग येताना निम्या रस्त्यात त्याचं पेट्रोल संपलं आहे गाडीचं. मग आता आपली गाडी घेऊन जायची त्याला पेट्रोल पोच करण्यासाठी. गाडी पेट्रोल वगैरे सगळं घातलं आहे. ही माझी गाडी, काय दिसत नाही गाडी पण, आणि ही मित्राची गाडी. आणि मित्र हाय यो. आता जायचं घरी. निम्म्या रस्त्यात येऊन थांबला आहे आणि आत्ता फोन केला आहे अंधारे. पूर्ण अंधार झालं, काय दिसेना. पण टाईम वाजले 7:45. मला फोन केला आहे, किती वाजले टाईम? 7:45 वाजले टाईम. आणि मला फोन केला आहे 7 वाजता. मला यायला किती वाजले रे? आता 7:45 7:30ला ते आलो मी. आता जायचं घराकडे. फायनली मी घरी पोहोचलो आहे. मित्राला पेट्रोल पण दिलो, मित्र पण घरी गेलो आणि येताना माझ्या भावाला पण घेऊन आलो मी गावातून. तर माझं झालं आहे टाईम एडिटिंगचं. ते काय मी आता वाजले 8:30. तर आजचा ब्लॉग तुम्हाला पसंत आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये.